स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर तुम्हाला प्रोजेक्ट लिहायला सांगितलेला असेल। तर आज आपण स्टडी ऑफ जीएसटी कॉम्पेन्सेशन टू स्टेट तर याचा जो काही प्रोजेक्ट आहे तर तो कशा पद्धतीने लिहायचा, तर ॲज इट इज मी तुम्हाला डिक्लेरेशन, ॲक्नॉलेजमेंट सर्व काही इथे दिलेलं आहे। जर तुमचा हाच प्रोजेक्ट असेल तर तुम्ही हेच ॲज इट इज लिहून तुम्ही सबमिट करू शकता। तुमचा कुठला विषय असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, त्याचा प्रोजेक्ट तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तसेच बीकॉम थर्ड इयर मॅनेजमेंट, ॲडव्हान्स, बँकिंग, ऑडिट याच्या सर्व जे काही प्रॉब्लेम थेअरी नोट्स आहेत तर ते सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। पाहिले नसतील व्हिडिओ तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा, आपल्याला प्रोजेक्टमध्ये सगळ्यात आधी डिक्लेरेशन लिहिणं खूप महत्त्वाचं असतं। तर इथे तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे, ठीक आहे। इथे जरी दुसऱ्याचं नाव असेल तरी तुम्हाला इथे तुमचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव, तुम्ही कुठल्या क्लासमध्ये शिकत आहात हे तुम्हाला पूर्ण डिक्लेरेशनमध्ये अशा पद्धतीने लिहायचं आहे। स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की सांगू शकतात। तर प्रोजेक्ट पेपरचे पेजेस तुम्हाला अशा पद्धतीचे घ्यायचे आहेत। त्यानंतर नेक्स्ट पेज आहे ॲक्नॉलेजमेंट। तर ॲक्नॉलेजमेंटमध्ये तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कुठल्या सरांनी, मॅडमने लिहायला सांगितले त्यांचं नाव हे तुम्हाला ॲक्नॉलेजमेंटमध्ये लिहिणं म्हणजेच गरजेचं आहे, ठीक आहे। तर आपला प्रोजेक्ट आहे स्टडी ऑफ जीएसटी कॉम्पेन्सेशन ऑफ प्रोजेक्ट। तर हा जो प्रोजेक्ट आहे तर याची पूर्ण तुम्हाला फाईल मी दाखवत आहे। त्यानंतर तुम्हाला इंडेक्स करायचा आहे। बघा, इंडेक्समध्ये तुम्हाला टायटल, आता प्रोजेक्ट लिहित असताना तुम्ही कलरच्या पेनचा यूज करू शकतात, फक्त अशा कलरचा पेनचा यूज करा की पाठीमागे काहीच उठणार नाही लिहिलेलं, ठीक आहे। तर असे पेन्स तुम्ही वापरू शकतात। तर इंडेक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे स्वच्छ अक्षरात इंडेक्स हा तयार करायचा आहे। तर बघा, इंडेक्समध्ये काय काय गोष्टी येणार आहेत, सिरियल नंबर, टायटल, पेज नंबर, ठीक आहे। पहिला आहे इंट्रोडक्शन। तर इंट्रोडक्शनमध्ये सब पॉईंट बघा इथे लिहिलेले आहेत, ब्रीफ हिस्ट्री, बेनिफिट्स, डेफिनेशन, की पॉईंट्स, प्रोसिजर, टाइप्स, चॅलेंजेस, बिझनेस प्रोफाईल, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, ऑब्झर्वेशन, कन्क्ल्युजन आणि रेफरन्स। पेज नंबर तुम्हाला दिलेले आहेत साईटला। तर एकूण 36 पेजेसचा हा प्रोजेक्ट आहे। तर असा प्रोजेक्ट आहे, तर याचं पूर्ण डिटेल्स माहिती मी देणार आहे। तर पहा, सगळ्यात आधी तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे। अक्षर ओळखू येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, काही अडचण येत असेल तरी सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। तर बघा, मी तुम्हाला शेअर करत आहे व्हिडिओ, तर तुम्ही स्टॉप करून हे लिहून घ्यायचं आहे जर तुमचा हा प्रोजेक्ट असेल तर। पेज नंबर सेकंडवरती आपण आलेलो आहोत, तर हे पहा। त्यानंतर पेज नंबर 3, तुम्ही पेज नंबर लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही। त्यानंतर पेज नंबर 4 वरती आपण डेफिनेशन घेतलेले आहेत। त्यानंतर पेज नंबर 5, त्यानंतर पेज नंबर 6, मीनिंग ऑफ कॉम्पेन्सेशन टू स्टेट। त्यानंतर ब्रीफ हिस्ट्री ऑफ जीएसटी कॉम्पेन्सेशन टू स्टेट। व्यवस्थित तुम्हाला कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर कुठे कशा प्रकारे लिहायचं आहे तर ते व्यवस्थित एकदम लक्षपूर्वक प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे। तुम्हाला याचे कॉलेजमधून 100 मार्क्स असतात।
तर पहा, पेज नंबर 8 वरती आपण आलेलो आहोत. जर स्क्रीन तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर कोपऱ्यामध्ये सेटिंगचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथून हायर क्वालिटी हा ऑप्शन चॉईस करा, म्हणजेच व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल. त्यानंतर पेज नंबर 8 वरती आलेलो आहोत. त्यानंतर पेज नंबर 9 झालेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 10, तर बघा पेज नंबर 10 वरती आपण आलेलो आहोत. व्यवस्थित सिरियल नंबर लक्षात ठेवून लिहायचा आहे. त्यानंतर पेज नंबर 11, डेफिनेशन ऑफ कंपन्सेशन टू स्टेट, जनरल डेफिनेशन घेतलेली आहे. त्याचबरोबर GST कंपन्सेशन ॲक्ट 2017. त्यानंतर 12 पेज नंबरवर आपण आलेलो आहोत. तर बघा, त्यानंतर पेज नंबर 13 वरती लेवी अँड कनेक्शन ऑफ सेस. त्यानंतर 14 पेज नंबरवरती आपण आलेलो आहोत. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही मध्ये कॉलम्स एक्झाम्पल वगैरे देऊ शकतात कॉलम्समध्ये, किंवा तुम्हाला जर एखादा आलेख चिटकवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही चिटकवू शकतात. परंतु जास्त चित्र चिटकवत बसायचे नाही, कारण प्रोजेक्ट हा डिटेल्समध्ये याची माहिती आणि तुम्ही काय अभ्यास केलेला आहे तर ते लिहायचं आहे. तर पहा, पेज नंबर 16 वरती आपण आलेलो आहोत. त्यानंतर पेज नंबर 17, पेज नंबर 18, पेज नंबर 19, पेज नंबर 20, पेज नंबर 21, पेज नंबर 22, पेज नंबर 23, पेज नंबर 24, पेज नंबर 25, पेज नंबर 26, पेज नंबर 27, त्यानंतर पेज नंबर 28. हे जे काही पेज नंबर आहे तर आपण इंट्रोडक्शनमधील जे सब पॉईंट घेतलेले आहेत तर ते आपण पूर्ण लिहिलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 29 वरती चॅलेंजेस, रेव्हेन्यू शॉर्टफॉल, सेस रेट्स. त्यानंतर पेज नंबर 30 वरती त्यानंतर पेज नंबर 31 वरती बिझनेस प्रोफाईल. हे पहा, बिझनेस प्रोफाईलमध्ये कशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर 32 पेज नंबरवर पहा, बिझनेस प्रोफाईलबद्दलच आपण घेतलेलं आहे. त्यानंतर 33 ऑब्जेक्टिव्ज ऑफ द स्टडी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी हे तुमचं एक
ओळीमध्ये लिहिणं गरजेचं आहे अशा प्रकारे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच तुम्हाला उद्दिष्टे लिहायची आहेत. त्यानंतर 34 पेज नंबरवर आपण आलेलो आहोत. ऑब्झर्वेशन. काय ऑब्झर्व केलेलं आहे तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजेच तुम्हाला थोडक्यात याचा सारांश लिहायचा आहे. त्यानंतर पेज नंबर 36 रेफरन्स आपण लिहिलेला आहे, म्हणजेच ही माहिती तुम्ही कुठल्या कुठल्या वेबसाईटच्या माध्यमातून घेतलेली आहे, लिहिलेली आहे, तर ती तुम्हाला रेफरन्समध्ये लिहायची आहे अशा प्रकारे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. इथे पहा इंडेक्स दिलेला आहे, तर व्यवस्थित स्वच्छ अक्षरात हा प्रोजेक्ट कंप्लीट करा. जर तुम्हाला हाऊस प्रॉपर्टी, स्टडी ऑफ GST याचे प्रोजेक्ट पाहायचे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन आपण प्रोजेक्ट घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.